धक्कादायक माहितीसमोर दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या फक्त तळमजल्याच्या पूर्णत्वाचा दाखला, महापालिकेच्या बांधकाम विभागानं दिलेला दाखला पुढारी न्यूजच्या हाती। मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये 64 तासांनंतरही शोधकार्य अजूनही सुरूच। दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू, अजूनही 8 कर्मचारी अडकलेलेच। मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेचा घटनाक्रम समजून घेत सविस्तर आढावा घेतला। मोर्शी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक संतापले। आयुक्त कुलदीप जंगम यांना घातला घेराव। बचाव कार्याला उशीर होत असल्यानं नातेवाईकांचा संताप अनावर। महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील घोटाळ्यावर सरकार ॲक्शन मोडवर। गैरव्यवहाराचा अहवाल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडे सादर, तर मुख्यमंत्र्यांकडून SIT चौकशीची घोषणा। आतापर्यंत 8 रुग्णालयांवर कारवाई। शेतकरी कर्जमाफीच्या नियम आणि अटींमध्ये मोठा बदल। 50,000 रुपयांऐवजी आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार। 2026-27 ची ही अट काढून टाकली। मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेत घोषणा। मिसिंग लिंकवरील माझ्या भाषणावरून काही जणांना मिरची लागली। खोटी अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान। आमचे मिमिक्री आर्टिस्ट बोलले की भाषण हिंदीत का केलं। मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला। महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याण न्यायालयानं 13 जुलैपर्यंत सुनावली पोलीस कोठडी। सोमवारी म्हात्रेला त्याच्या साथीदारांसह पुन्हा न्यायालयात हजर करणार। पालघर महापुरानंतर देवीपाड्यामध्ये अनेक गावांमधील पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत। देवीपाडा, तरडेपाडा, देवशेत, झांजोरी या गावांना पुराच्या पाण्याचा 4ही बाजूंनी वेढा। कुटुंबांना घरांच्या छतावर काढावी लागली रात्र। दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्यातून सासवडकडे प्रस्थान। पालखी आज अवघड दिवेघाट पार करणार, तर काल मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालखीचं दर्शन। केतन अग्रवालच्या वडिलांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र। मुलगा गेला आणि 20 दिवसात वडीलही गेले। कुटुंब उद्ध्वस्त झालं असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी। अंधेरी पश्चिम इथं बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक। 14 गाड्या एकमेकांवर आदळल्या। 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती। बसचे ब्रेक्स फेल झाल्याचा चालकाचा दावा। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण। आरोपींच्या नातेवाईकांची बँकेची खाती पोलिसांच्या रडारवर। 50हून अधिक खात्यांची चौकशी सुरू, तर देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी राजीनामे। आणि अभिनेता राजपाल यादवला 3 महिन्यांचा कारावास। चेक बाउन्स प्रकरणी न्यायालयानं सुनावली शिक्षा। 7 खटल्यांमध्ये राजपालला प्रत्येकी 3 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा।